श्री स्वामी समर्थ। तर श्रावण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे तुम्हाला मी इडली सोबत खाण्यासाठी मस्तपैकी सांबार बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने बघा इथे पाहू शकता, खूप सुंदर असं मस्त असं झालेलं आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं सांबार बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। 1 वाटी तूर डाळ आहे, 2 चमचे मूग डाळ आहे आणि 2 चमचे मसूर डाळ आहे। 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। आता राहिलेलं जे साहित्य आहे ना ते तुम्हाला सांबार बनवताना दाखवणार आहे। तर इथे कुकर घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये ह्या सर्व डाळी टाकून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। आता स्वच्छ धुवून घेऊया। डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण शिजेल इतकं पाणी टाकून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी टाकत आहे। तुमच्या डाळीला केवढं लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता हे टोमॅटो आणि जे कांदा आपण कट करून घेतलेला आहे तो पण टाकायचा याच्यामध्ये। एक छोटा चमचा हळद पावडर टाकूया आणि एक छोटा चमचा मीठ टाकायचं। पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमचा इतकं तेल आहे हे। आता झाकण लावून ही डाळ आपण 3 ते 4 शिट्ट्या करून, जेवढ्या शिट्ट्या तुमच्या डाळीला जुनी किंवा नवीन असेल ना त्याप्रमाणे, किंवा कुकर काही वेगळा असेल तर त्याप्रमाणे शिट्ट्या घ्यायच्या आणि ही डाळ शिजून घ्यायची आपल्याला। डाळ शिजेपर्यंत मी सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे भाजीचं। इथे मी 1 वाटीभर कद्दू कट करून घेतलेला आहे अशा फोडीमध्ये, 1 बटाटा कट करून घेतलेला आहे अशा फोडीमध्ये आणि 2-3 शेवग्याच्या शेंगा आहेत ते पण कट करून घेतलेले आहेत साल काढून। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याचे पानं, 1 कांदा बारीक चिरून आणि चिंच 1 अर्धी वाटी भिजवत घातलेली आहे आणि आपल्याला गूळ पण लागणार आहे। तर आता आपण सांबारला फोडणी देऊन घ्यायचं आहे। बाकीचं साहित्य जे राहिलेलं आहे गूळ तेल हे मी फोडणी करताना दाखवणार आहे। तर इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे। ही डाळ थोडीशी फेटून घ्यायची आहे आपल्याला, जास्त एकदम बारीक नाही, असं थोडंसं फेटून घ्यायचं, एकदम अशी बारीक नाही फेटायची आपल्याला। हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं। इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। आता हे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी आपण नंतर टाकूया। घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार, सांबार शक्यतो पातळच ठेवावं, नंतर घट्ट होतं। आता आपण सांबारला फोडणी देऊन घेऊया। मी अद्रक लसणाची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे। इथे खोल अशी मोठी कढई स्टीलची घेतलेली आहे मी, छान असं गरम होऊ द्या, मी धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचे, 2 पळी तेल टाकायचे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया। जिरे मोहरी मिक्स केलेले, लसूण अद्रकची पेस्ट टाकायची, कढीपत्ता, कांदा, मिरची। आता कांदा छान तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासोबत काय करायचं, थोडंसं हिंग टाकत आहे मी इथं। आता छान भाजून घेऊया कांदा। कांदा छान भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आधी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं, 1 चमचाभर लाल तिखट टाकूया, नंतर पण टाकायचं आहे आपल्याला। हळद पावडर टाकूया आणि अर्धा चमचा सांबार मसाला टाकायचा, 1 चमचा सांबार मसाला टाकूया, नंतर पण टाकायचं आहे थोडंसं। आपल्याला 2 वेळेस सांबार आणि लाल तिखट सांबार मसाला आणि लाल तिखट टाकायचं आहे। तर हे बटाटा टाकायचा, सगळ्या भाज्या टाकून घ्यायचे, शेवग्याच्या शेंगा आणि हे कद्दू। आता चांगलं व्यवस्थित भाज्या आपण तेलामध्ये भाजून घेऊया।
2-3 मिनिटं भाज्या मी तेलामध्ये छान परतून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जे चिंच आपण भिजत घातली ना त्याचा मी कोळ काढून घेतलेला आहे, पाणी करून घेतलं आहे चिंचेचं, ते टाकून घेऊया. आणि कट केलेली कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घेऊया. एक चमचा साखर टाकायची, नंतर गूळ टाकायचा 1 चमचा आपल्याला. मिक्स करून घेऊया. आता परत आणखी चवीनुसार लाल तिखट, आधी पण आपण लाल तिखट वापरलेलं आहे, आणखीन 1 चमचा, जसं तुम्हाला लागेल तसं टाका. 1 चमचा मीठ मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा सांबार मसाला. आता तयार केलेली आपली डाळ त्याच्यामध्ये टाकून देऊया. आता फेटलेली डाळ टाकलेली आहे. आता आपण पाणी टाकून घेऊया लागेल तेवढं. परत मी 2 ते 2.5 ग्लास पाणी इथं मी टाकून घेतलेलं आहे. याच कुकर मध्ये मी पाणी घेतलेलं होतं. घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता. थोडंसं मीठ कमी वाटतं, मीठ टाकते मी, आणि गूळ पण टाकणार 1 चमचा. आणि छान आपल्याला 2-3 मिनिटं मिडियम गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे. 1 चमचा मी इथं गूळ कट करून घेतलेला तो टाकून घेऊया. एक चमचे जिरेपूड. आता छान उकळी येऊ द्या. याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केले कोथिंबीर टाकायची, तर मग आपला सांबार रेडी आहे. खूप सुंदर हे सांबार लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीने आहे. छान आपलं सांबार उकळायला लागलेलं आहे. गॅस कमी केलेला आहे मी इथे. मी बाजूच्या छोट्या कढईमध्ये, तडका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि आपल्याला लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे त्याला. हे पाहू शकते, तर तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे मी मिरची टाकत आहे आणि चिमूटभर लाल तिखट टाकायचं आणि याचा तडका द्यायचा. बघा, तडका छान बसलेला आहे. आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी चिमूटभर सांबार मसाला टाकायचा आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता इथे गॅस बंद करणार आहे मी. गॅस बंद केलेला आहे. मस्त हे आपलं इडलीचं सांबार छान तयार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. एकदम सोप्या पद्धतीनं आहे. भाज्या पण छान शिजलेल्या आहेत मधल्या. मस्त हे आपलं सांबार इथे तयार आहे अशा पद्धतीने. चला तर मग नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.